वाटतंय का नाही शेजाऱ्यांच्या रानात का नाही असेल एकदम बघितलं तर मस्त असा का नाही बिलिंगा उगवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा बिलिंगा इतका बहुगुणी का नाही की आपल्या शरीराला त्याचा आयुर्वेदिक भरपूर असं फायदा येतं. पण आपल्याला बिलिंगा कसा घ्यायचा आणि त्याच्यापासून कसा काढा बनवायचा, तो काढा करून कोणत्या पद्धतीने घ्यायचा, कधी घ्यायचा किंवा तो कसा करायचा हे आपण का नाही आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहे. आणि आपल्याला का नाही काढा बनवण्यासाठी का नाही आपल्याला बिलिंगा कुठल्या पद्धतीचा उपटून घ्यायचा आहे का नाही ते आता मी तुम्हाला दाखवते. बिलिंगा असतो ह्याला अशी पिवळी फुलं आलेली असतात. आता ह्या बिलिंगाला म्हणजे का नाही भरपूर असं काटा असतात म्हणजे इतकं ना की पानाला सुद्धा आणि देठाला सुद्धा हात लावून देत नाही. पण ह्याला का नाही आपण खुरप्याच्या मदतीने का नाही खोल खांदायचं आणि ह्याची मुळी आपल्याला काढून घ्यायची काढा बनवण्यासाठी. तर आता का नाही काढताना मात्र का नाही खालची ही 2 पानं आपल्याला छटून काढायची, म्हणजे काय होतं धरायला बी सोपं जातं आणि उकरायला सुद्धा लय. ह्याला ह्याची महत्त्वाची म्हणजे मुळीच लागते आणि ही मुळी खोल असते, ही अशी उकारल्याशिवाय निघतच नाही. आणि मुळी कशी असते तुम्हाला दाखवते, अशी एकदम पांढरी शुभ्र असते. लय ह्याचा फायदा येतं आपल्या शरीराला. ही जी फुल आलेलं आहे ना ही फुलसुद्धा आपल्या उपयोगी असतं. आणि सगळं आहे का नाही ह्या मुळी खोल उकारते आणि उकरून घेते, तुम्हाला दाखवते. ह्याला ह्या पद्धतीची ह्याला मुळी असते. तर ही मुळी आपल्याला काढा बनवण्यासाठी घ्यायची. आता काढा बनवून काढा प्यायचा तो आपल्या शरीराला कशासाठी उपयुक्त आहे, ह्याचा आयुर्वेदिक फायदा काय येतं. तर ही का ना मी भरपूर असा बिलिंगा घेतल्याच्या नंतरने मी तुम्हाला काढा बनवत सगळी माहिती तुम्हाला सांगते. इतकी ह्याचा आयुर्वेदिक गुण आहे आपल्या शरीराला. तर ह्याच पद्धतीने का ना मी जेवढा बिलिंगा पाहिजे ना एवढा मी उपटून घेते. भरपूर असा मी बिलिंगा घेतलेला आहे काढून आणि ह्याच्या मुळ्यासुद्धा चांगल्या अशा तयार झालेल्या आहेत. असा आपला कवळा बिलिंगा घ्यायचा नसतो, असा निबार झालेला फुलं किंवा त्याला अशी बोंड आलेला असा बिलिंगा आपल्याला काढा बनवण्यासाठी लागतो या. तर आता रानातनी घरी जायचं ना मस्त असा आपल्याला काढा बनवायचा. तर चला बिलिंगा आपण घरी घेऊन आलेलो आहे. आता बघू शकता तुम्ही, आता रानात येता येता उठून आणल्यामुळं तो एवढा सुकलेला आहे. बिलिंगा आपण घरी आणला. आता ह्याचा आयुर्वेदिक फायदा तुम्हाला सांगते. ही बघू शकता तुम्ही जी ही फुल आहे एकदम छान असं ही फुल उमललेलं आहे. आता हे पान जर तोडलं ना तर ह्या पानातनी चिक निघतो बघा, असा पिवळा चिक निघतो. तुम्हाला दाखवते. बघा हे असा ह्याच्यात नाही का नाही असा पिवळा चिक निघत असतोय, बघू शकता तुम्ही. आता ही लय वेळ झाला आपण रानातनी घरी असतोपर्यंत ह्याचा चिक असा आटून हे झाल्यासारखं झालंय. पण हा असा पिवळा चिक निघतो ना, हा पिवळा चिक आहे ना आपल्या तोंडामध्ये गरं येतात बघा, गरं येतं कुणाचं तोंड येतं, तसा हा चिक आहे ना असा तोंडाला लावला तरी सुद्धा चालतो. म्हणजे काय होतं थोडंसं कडवट लागतं पण ही तोंड आलेलं का नाही ह्या चिकातनं का बरं होतं. हा का हे असा पिवळा चिक. ज्यांना गरं पडत्या ज्यांचं तोंड येतं त्यांनी हा प्रयोग करायचा. अगदी आठवड्यातनी 2दा जरी लावला असला हा पिवळा चिक. आता ही घरी आणल्यामुळं नाहीतर रानात उपटले काय करायचं उपटायचं की लगेच त्यात एक पान तोडायचं की ज्या पानात येत नसेल किंवा एखादी मुळी अशी तोडून काढायची. मुळी तोडली तरी त्यातून नाही आला तरी पानात येतो की लगेच तिथल्या तिथं लगेच ताजा चिक लावून टाकायचं. ह्यातही जे पिवळं दिसतं ते. आणि हा चिक का नाही ज्यावेळेस आपले डोळे जळजळ करतात, डोळ्यातनी काय गेलं तरी आपलं का नाही डोळ्यात जळजळ होती, नुसतं पाणी गाळायला सुरुवात होतं, त्यावेळेस सुद्धा हा चिक का नाही असा आपल्या असा डोळ्यांच्या काकळीला आपण जसं काजळ भरतो का नाही ह्या पद्धतीने हा चिक जर भरला का नाही की डोळ्यातनी पाणी गाळायला सुरुवात होतं. आणि जे आपल्या डोळ्यामध्ये गदाळ गेलेला असेल किंवा काय गेलेलं असेल का नाही तर ती निघण्यास का नाही मदत होती. हा झाला चिकाचा फक्त आपलं तोंड येण्याला आणि आपल्या डोळ्यात जर जळजळ होत असेल ना तर त्याच्यासाठी. आता मुळ्या, आता ह्या मुळ्या आहेत का नाही कवळ्या येतं बघा, एकदम जास्त निबार झालेल्या नाहीत आणि जास्त काय नाही. आता मुळ्याला आपल्याला काढा करायला घ्यायचा आहे का नाही तर ही मुळ्या कुठून कट करायचा, हिरव्यापासून आपल्याला हितपर्यंत कट करून घ्यायच्यात. आता हे काढा बनवायचा आणि
त्याचा फायदा काय आहे तर तुम्हाला मी सांगते. हा काळ्या पिल्याने का नाही मूळव्याध नाहीसं होतं, शिवाय आपल्या शरीरातली उष्णता कमी होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या धोत्रा, कुणी कुठल्या म्हणजे काही भागात ह्याला धोत्रा म्हणतात, काही ठिकाणी ह्याला बिलिंगा म्हणतात, तर आमच्या इथं ह्याला बिलिंगा म्हणतात. आता तुमच्या तिकडं जर काय वेगळं म्हणत असेल तर मग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता ह्या देखा नाही, ज्या वेळेस आपल्याला कामीन होती बघा, कामीन होते असताना का नाही ह्या मुळ्या आणून का नाही आपल्या खाऊच्या पानात दिल्या जातात, आणि त्याच्याने का नाही आपली कामीन उतारली जाते. ह्या मुळ्यांचा इतका गुणकारी फायदा आहे. मूळव्याध कमी होतं, शरीरातली उष्णता कमी होती, आपल्या ज्या ज्या ठिकाणी जळजळ होत असतं, पित्ताचा प्रमाण, उष्णता असेल की पित्त वाढतं, पित्ताचं प्रमाण आपल्याला कमी होत असतं. तर आता आपण काय करायचं, ह्या मुळ्या कट करून घ्यायच्या आणि मस्त असा ह्याचा काढा बनवायचा आहे आपल्याला. तर आता मुळ्या कुठल्या पद्धतीने घ्यायच्या मी तुम्हाला सांगते. हा बघा, ही आपल्याला ह्या मुळ्या आहे का नाही ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या. आता एकदम असं बारीक करायचं आपल्याला. हा बघा, सगळ्यात आता नाही कापून घेते. आपल्याला हिरवा भाग घ्यायचा नाही अजिबात, आपल्याला मुळ्यात गरज असते. तर सगळा अर्क आहे ना मुळ्यात असतो या. असं बारीक बारीक घ्यायचं करून. आपल्या काढून झालेल्या आहेत. आता हे चांगल्या स्वच्छ अशा खळाखळा पाण्याने धुवून घेते. आता चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची, मुळी पांढरी शुभ्र निघते बघा. कारण का नाही ही काळवट रानं असली का नाही की काळवटाची माती चिकटलेली असते, काळवटच रानं होती ना, त्यामुळे ही सगळी माती चिकटली. स्वच्छ अशी धुवून घेते. धुवून झाल्या, आता ह्या आपण दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायच्या. बऱ्यापैकी आता चांगली अशी पांढरे शुभ्र मुळे निघालेले आहेत. मुळे हे ना बिलिंगा जसा उपटल्या का नाही ही एकदम अशी मुळी गार असते ना, अजून सुद्धा गारच आहे ही. आता तर उलट गार पाण्यात धुती का नाही तरी तर जास्त गार लागतात, म्हणजे ह्याच्यात ना गारवापणा असतो, म्हणून आपल्या शरीरातली ही उष्णता कमी करत असतं. या लय रानभाज्या आहेत, लय रान भाज्यांचं काढं सुद्धा करू नये का नाही आपल्या शरीराला लय फायदा येतं. आणि आजच्या काळाला का नाही घरगुती काढा, आता थंडीचे दिवस तर चालू झालेले आहेत, आणि थंडीत बऱ्यापैकी का नाही काढ्यांचीच गरज असते. आपण त्या घरगुतीच आपण केल्या पाहिजे. तर कुठल्या पद्धतीने करायचा, कसा करायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा ही मात्र आपल्याला कळलं पाहिजे. आता मी पण लय शिकलेली नाही, पण आपली म्हातारी माणसं वाडवडील असतात ही आपल्याला सांगतच असतात की ह्याच्यापासून आपल्याला ह्यो फायदा असतो, ह्यापासून आपल्याला कुठली रानभाजी आपण करायची म्हणली की त्याच्यापासून आपल्या शरीराला काय फायदा आहे, ती कशी करायची, कशी खायची, हे आपल्याला का नाही आपले पहिले वयस्कर लोक सांगत असतात, म्हणून आपल्याला माहिती असतं. पण आजकालच्या पिढीला एवढं सगळं काय माहीत नाही, त्याच्यामुळं ती ना माहिती करून घेणं का नाही गरजेचंच आहे आजच्या काळाला. तर चला, आता माझ्या ह्या सगळ्या मुळे धुवून झालेल्या आहेत. आता ह्याचा आपण काढा बनवायला ठेवायचा आहे. तर आपली चांगली पेटलेली ह्याच्यावर ठेवायचं. आता आपल्याला पातेलं इकडे घेतलेलं आहे, ह्याच्यात घालायचं आता आपल्याला एक तांब्या पाणी घेतलेले मी. ही फुल एक तांब्या घेतलाय, ह्याचा काढा करू नये का नाही आपल्याला अर्धाच तांब्या पाणी झालं पाहिजे, असं हे पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्याला चांगली उकळी फुटस तोपर्यंत का नाही आपण ह्या मुळ्या टिचून घ्यायच्या. एकदम छान अशा ह्या पांढऱ्या शुभ्र मुळ्या आपल्याला धुतलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला ह्या खलबत्त्यामध्ये घालून टेचायच्या. तर हे टेचायच्या का तर ह्या अख्ख्या शिजायला उशीर लागतो, आणि जर असं टिचून जर केलं तर ह्यातला लवकर अर्क त्या पाण्यामध्ये उतरला जातो, म्हणून ह्यानं आपल्याला चांगल्या अशा टिचून घ्यायच्या. एकदम मस्त अशा आहेत. ह्या मुळे आहेत ना आपल्याला मस्त अशा टिचून घ्यायच्या. कवळे असल्यामुळं का नाही पटकन टेचल्या जातात. लगेच ही मुळी तुटली जाते. मस्त असा ह्याचा चुरा होतोय, बघू शकता तुम्ही. असं आपलं टिचून झालेलं आहे.
लय बी असा एकदम बारीक भुगा करायचा नसतो, अर्धा अर्धच करायचा असं. आता ही मस्त असं आपलं का नाही टिचून झालेल्या आहेत मुळ्या. आता ह्या मुळ्या आहेत का नाही आपल्याला ह्या पाण्यात अशा सोडायच्या. बघू शकता पाण्याला बी चांगली उकळी आलेली. आता ही पाणी आपल्याला चांगलं असं आटवून घ्यायचंय. मुळ्या टिचून घेतल्यामुळं काय होतं, पटकन पाण्यामध्ये का नाही अर्क उतारला जातो मुळ्यांचा आणि मुळे शिजायला पण मदत होते. आता ही चांगलं खळाखळा उकळून पाणी आपलं 1 तांब्याचा अर्धा तांब्याचा काढा आपला तयार झाला पाहिजे. इकडे आपला चांगला तयार होतोय, उकाळतोय. तोपर्यंत काढा घेण्याची पद्धत तुम्हाला मी सांगते. काढा आपला तयार झाला. 1 तांब्याच्या पाण्यामध्ये आपण काढा करणार आहे. त्याचं अर्ध पाणी झालं पाहिजे. त्यामध्ये मुळ्या शिजून एका नाही हो काढा होतो. सगळा मुळ्याचा अर्क त्यात उतारला जातोय. आता हे काढा घ्यायचा कधी, तर हा काढा घ्यायचा कधी तर सकाळी उठल्या उठल्या हलकीशी चूळ भरायची. आपली रात्रभरात जी लाळ तयार झालेली असते ना, ही आपल्याला थुकून टाकायची नसती. म्हणून हलकीशी चूळ भरायची आणि हा काढा अनुषापोटी घ्यायचा. ज्यावेळेस आपण अनुषापोटी घेतो का नाही, त्यावेळेस आपल्या शरीरातलं का नाही जे आपल्या शरीरामध्ये पूर्ण पोट आपलं मोकळं असतं, त्यावेळेस हे आपला काढा काम करत असते. काय काय वेळेस कोणी कसं करतं की जेवणानंतर घेतं, पण हा काढा जेवणानंतर घ्यायचा नाही. हा काढा का नाही उपाशीपोटीच घ्यायचा. ह्या काढ्याचं सेवन तुम्ही आठवड्यातनी एकदा घेतलं ना, तर तुमचं मूळव्याध आणि तुमची शरीरातली उष्णता कमी होते. जास्त करून बायकांना म्हणजे महिलांना उष्णतेचा त्रास असतो. ज्या वेळेस का नाही मासिक पाळी येत असती, ती झाल्याच्या नंतरनी का नाही कधी कधी काय होतं की आपला पिरियड येऊन गेल्याच्या नंतरनी 5व्या 6व्या दिवशी का नाही महिलांना हा म्हणजे जळजळ करण्याचा जो त्रास असतो का नाही ते होत असतो. या उष्णता भडकते या, म्हणून आहे का नाही त्यांनी हा काढा तर आवर्जून घ्यायचा. मी स्वतः घेते, नुसता करून दाखवत नाही किंवा माहिती सांगत नाही. मी स्वतः त्याचं सेवन करत असते या, म्हणून मी सांगत असते या. मी कुणी मोठी नाही, मी एक शेतकरी हाय, रानात कामं करते. रानात कामं करत असताना माझ्या सासूबाई सांगतात, माझ्या आजी आजोबा सांगायचे की ह्याच्यापासून होतं, आम्ही ते करत असतो या, स्वतः सेवन करत असतो, त्याचा उपयोग करतोय आणि मग इतरांना सांगतोय. तर मी ही अशी काय माझ्या पदरची माहिती सांगत नाही. तर मस्त असा ह्या काढ्याचा ज्यावेळेस बघा कामीन होती, डॉक्टर सांगतात आपल्याला कामीन झाली, त्यावेळेस आपण का नाही मग कामीन उतरायला जातो. एखाद्या ज्या माणसाच्या हातून गुण येत असतो का नाही, त्या माणसाकडे गेल्याच्या नंतरनी ती खाऊच्या पानात म्हणजे ती नागणीचं पान असतं त्याच्या का नाही जी त्यांच्या पद्धतीने देत असतात का नाही, त्याच्यामध्ये ह्याच मुळे असतात आपल्या बिलिंगाच्या मुळ्या म्हणून, आणि त्यांनी का नाही आपल्या शरीरातली का नाही कामीन उतारली जाते. तर मग चला आता आपला काढा तयार होत आलेला आहे. रानातनी यायला थोडा उशीर झाला, भिजवानं चालली होती आणि ही आणता आणता एवढा उशीर झाला की आता अंधार पडायला लागलेला आहे. पण आता हेच करून दाखवत होती मी तुम्हाला, त्यामुळे लयच उशीर झालेला आहे. बघू शकता मस्त असा काढा आपला तयार झालेला आहे. रंग सुद्धा बदललेला आहे. पहिल्या वेळेस आपण मुतखड्यासाठी काढा करून टाकलेला तो कुरडूच्या मुळ्यांचा होतो. ज्या वेळेस एखाद्या मुळे शिजल्या जातात का नाही त्यावेळेस रंग मात्र एकसारखा येतो, पण चव वेगळी असते आणि त्याचा आपल्या शरीराला जी गुण पडतो का नाही त्याची चव वेगळी आणि त्याचं गुणकारी सुद्धा आयुर्वेदिक फायदे वेगळा असते. तर आता आपण 1 तांब्या पाणी ठेवलेलं ना, सगळं असं आटलेलं आहे आणि ह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. तर आपण ही गाळून घ्यायचं. आता ही आपण कडा गाळून घ्यायचा. एका तांब्याचा काढा बघा तुम्ही, ही अर्ध फुलपत्र सुद्धा भरलेलं नाही, इतकं म्हणजे पाणी त्यातलं आटलं आणि मुळे चांगले असे त्यातल्या शिजल्यामुळं का नाही हा पाण्याचा कलर बदलला. आता थोडा गरम आहे, पण काढा घेताना का नाही ही पूर्ण काढा आहे का नाही आपला गार झाला पाहिजे. गरम गरम घ्यायचा नाही, पूर्ण गार होऊन द्यायचा. पण आता उशीर झालेला आहे, अंधार पडत आलेला आहे, त्याच्यामुळं का नाही मी हा काढा तुम्हाला ना आता गार करत करतच सेवन करून दाखवते. काढा पिताना थोडासा कडवट लागतो, चिक सुद्धा तोंडाला लावताना कडवटच लागतो. गरम आहे. थोडासा कडवाटच आहे बरं का, पण कडवाटच लागतो. ह्या कडवाटपणामुळं काय होतं, आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ना ती
पूर्णपणे कमी होते. पण कडू आहे म्हणून आपण घ्यायचं नाही असं करू नका. हा काढा बनवून घ्या, शरीरातली उष्णता कमी होईल, जळजळ व्हायचं कमी होईल. एकदम आपल्या शरीराला ह्याचा गुणकारी फायदा आहे. तर हा असा काढा तयार केलेला का नाही, सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी घ्यायचा. सोमट पाणी म्हणजे गार काढा करून घ्यायचा आहे आपल्याला. चला मंडळी, आजचा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो का नाही बिलिंगाचा काढा बहुगुणी शरीराला आयुर्वेदिक फायदा देणारा जर ह्यो बिलिंगाचा काढा कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.